Tá começando, né? Essa novinha, ela क्योंकि हमारे जैसा और कोई दूसरा है नहीं। तर स्वागत आहे भावना तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जसा व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे ना, ते मी या व्हिडिओमध्ये सांगितले. तर फक्त आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा. ओके, तर चला मित्रांनो, जरा न घालवता होता आजच्या व्हिडिओला बनवायला सुरू कर. तर त्याआधी जाणून घ्या आजच्या व्हिडिओला जे पण काय प्रोसेस व मटेरियल लागणार त्याविषयी. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती दोन ॲप्लिकेशन बघता. या दोन ॲप्लिकेशनच्या मदतीने आज आपण तो व्हिडिओ आपल्या इथं क्रिएट करणार आहोत. तर पहिले आपलं कॅपकट ॲप्लिकेशन आणि दुसरे सिंगापूर प्लस VPN. तर कॅपकट ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्रामवरती मी अपलोड केले. तुम्ही ते टेलिग्रामवरती जायचं. टेलिग्रामवरती गेल्यानंतर जे आहे ना, तुम्हाला तिथं कॅपकट ॲप्लिकेशन बघायला भेटेल. ते तुम्ही ते डाउनलोड करायचे आणि जर कधी ते अपडेट मागाल तर अपडेट करून घ्यायचे. एकदा नसल मागाल तर काही विषय नाही. एवढं करून झाल्यानंतर सिंगापूर VPN तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती इझिली मिळून जाईल. तर मी टेलिग्रामला एक बीटचा व्हिडिओ सुद्धा देणार आहे. तो बीटचा व्हिडिओ तुम्ही तिथून नक्की डाउनलोड करा. त्याच्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करण्याआधी आपण VPN इथं कनेक्ट करू. सर्वात VPN ओपन करायचं. ॲटो सिलेक्टवरती क्लिक करायचं. खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करून सिंगापूर अल्फा किंवा सिंगापूर बीटा पैकी दोन्ही पैकी कोणतं एक सर्व्हर इथून सिलेक्ट व ॲड करून घ्यायचं कनेक्ट. ओके, बघू शकतो इथं कनेक्ट झाले. सिम्पली आता बॅक यायचे. कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे. काही तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. सिम्पली तर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती आल्यानंतर फोटो सिलेक्ट करायचा आहे. फोटोवरती आल्यानंतर तुमचा जो पण कोणता फोटो असणार आहे ना, तो फोटो इथं ॲड करायचा आहे. ओके, तर फोटो ॲड करून झाल्यानंतर काही तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. सिम्पल खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि तुम्हाला रेशोचं ऑप्शन भेटेल. रेशोवरती टॅप करून 9:16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे. परत फोटोवरती टॅप करून फोटोला अशा प्रकारे व्यवस्थित ॲडजस्ट करायचे. एवढं करून झाल्यानंतर जे ना, स्टार्टिंगला यायचे, बॅक यायचे, ओरलेवरती जाऊन ॲड ओरले करायचा आहे. बीटचा व्हिडिओ इथून व्हिडिओ सिलेक्ट करून जो बीटचा व्हिडिओ दिला होता ना, तो व्हिडिओ इथं ॲड करायचा. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे आपला बीटचा व्हिडिओ ॲड होऊन जाईल. एवढं करून झाल्यानंतर तुमच्या फोटोवरती क्लिक करून फोटोला जे याच्या एंडिंगपर्यंत फोटोची लेंथ वाढून घ्यायची. एवढं करून झाल्यानंतर बीटच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला एक ऑप्शन भेटेल हॅशटॅग ऑडिओचा. तर सर्वात आधी याचा तुम्ही इथून हॅशटॅग ऑडिओ करायचा. ओके, आता हॅशटॅग ऑडिओ करून झाल्यानंतर तुम्हाला बीट द्यायचं आहे. तर फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ओके, तर बघू शकता इथं आपली पहिली बीट येते. सिम्पल फोटोवरती क्लिक करून खाली कॉपरेट एक नंबरला स्प्लिटचं ऑप्शन भेटेल. इथं स्प्लिट लावायचं आहे. नंतर समोर जायचं आहे. समोर गेल्यानंतर जसं जसं आपल्या बीटचं झालं तसं तसं आपण कट लावणार आहोत. ओके, तर बघू शकता इथं आपली दुसरी बीट येते. ठीक आहे, तर सिम्पली काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करून खाली स्प्लिट्सला कोपऱ्यात एक नंबरला स्प्लिट्सचं ऑप्शन भेटेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. समोर जायचं. इथं आपली तिसरी बीट पडते. ओके, तिसरी बीट पडते मित्रांनो. त्याच्यानंतर इथं आपली चौथी बीट येणार आहे. बघू शकता इथं आपली चौथी बीट येते. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ना एकूण आपले किती बघू शकता, एकूण 7 बीट आहे. तर 7 बीट तुम्ही लावून घ्यायचे व्यवस्थित. 7 बीट लावून झाल्यानंतर काय करायचे, बॅक यायचे. बॅक आल्यानंतर ओरलेवरती जायचे. जो बीटचा व्हिडिओ मी दिला होता ना, तो व्हिडिओ इथून डिलीट करायचा. ओके, तर व्हिडिओ डिलीट करण्याच्या आधी तुम्ही व्यवस्थित इथं कट लावून घ्यायचे, म्हणजे स्प्लिट लावून घ्यायचे. एवढं करून आल्यानंतर मी बॅक येतो मित्रांनो. तुम्ही काय करायचं नाही, कारण की मी ऑलरेडी व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे. आता तुम्हाला सांगतो कशा प्रकारे आपण ॲनिमेशन व इफेक्ट अप्लाय करणार आहोत. तर ओके, तर अशा प्रकारे कट लागून जाईल. जे काय तुमच्या इथं काय विषय झाला नाही, फक्त आपला फोटो चेंज झाला. ओके, तर एक नंबरच्या फोटोवर द्यायचे मित्रांनो. फोटोला आपण ॲनिमेशन काही अप्लाय केलं नाही. ओके, तर एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचे. समोरच्या फोटोला देखील आपण काय ॲनिमेशन अप्लाय केलं नाही आहे. नंतर त्या समोरच्या फोटोवरती यायचे. समोरच्या फोटोवर गेल्यानंतर त्याच्यावर टॅप करून ॲनिमेशन म्हणून जायचे. ॲनिमेशन व इनमध्येच तुम्हाला समोर स्क्रोल करून रॉक व्हर्टिकल नावाचे ॲनिमेशन या फोटोला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्या समोरच्या फोटोवरती जायचे. ॲनिमेशन व इनमध्येच ओके स्विंग राईट. ओके, तर स्विंग राईट नावाचं हे ॲनिमेशनला अप्लाय करायचं आहे. परत समोरच्या फोटोवरती यायचे. समोरच्या फोटोला आपण बघून घेऊ ॲनिमेशन आहे का. तर बघू शकता मित्रांनो, या समोरच्या फोटोला ॲनिमेशन व इफेक्ट काहीच अप्लाय केलेलं नाही आहे. त्यानंतर त्या समोरच्या फोटोला देखील काहीच अप्लाय केलं नाही आहे. तर त्या समोरच्या फोटोवरती यायचे. ॲनिमेशन व इनमध्येच तुम्हाला स्विंग बॉटम नावाचे जे ॲनिमेशन आहे, हे ॲनिमेशनला इथं अप्लाय करायचं आहे. त्यानंतर परत लास्टच्या फोटोवरती यायचे. ॲनिमेशन व इनमध्येच स्विंग राईट. ओके, स्विंग राईट नावाचे हे ॲनिमेशन लास्टच्या फोटोला अप्लाय करायचं आहे. तर एवढं करून झाल्यानंतर जे आहे ना,
आता आपण इफेक्ट अप्लाय करणार आहोत. तर फक्त आता व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ओके, तर एवढं करून झाल्यानंतर बॅक यायचे, स्टार्टिंगला यायचे, स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्टवरती जायचे, इफेक्टवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट व व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. आणि ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला काही इंटरनेट लोडिंग येतं आहे मित्रांनो, वेट करा. तर बघू शकता तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचं जे इफेक्ट आहे हे बघायला भेटेल. हे इफेक्ट याला अप्लाय करायचं आहे. इफेक्टची लेंथले जे लास्टपर्यंत वाढून घ्यायचे, लास्टपर्यंत वाढून झाल्यानंतर जे आहे ना इथं ऑपोजिटवरती क्लिक करून एल व्हिडिओवरती याला सेट करायचं आहे. एल व्हिडिओवरती सेट केल्यानंतर काय करायचं माहिती का, परत स्टार्टिंगला यायचे, स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्ही जायचे, व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंगला नाही सॉरी व्हिडिओ इफेक्ट नाही मित्रांनो, हे बॉडी इफेक्ट आहे. ओके, काय करायचं माहिती का, तुम्हाला व्यवस्थितपणे दावून देतो. इथं बघू शकता इफेक्ट काही तुम्ही समोर इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसत. तुम्ही सिम्पली बॉडी इफेक्टमध्ये जायचे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर आता तुम्हाला दावतो, बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगला खाली स्क्रोल करून स्ट्रोक नावाचं जे ॲनिमेशन आहे हे सॉरी इफेक्ट आहे, हे इफेक्ट याला अप्लाय करायचं आहे. आणि इफेक्टची लेंथ जे बरोबर आपले 1 नंबरच्या बीट एवढी वाढून घ्यायचे. परत 1 नंबरच्या बीटवरती यायचे. तिथं आल्यानंतर जे आहे ना तुम्ही जे आहे ना बॉडी इफेक्टमध्ये यायचे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंगला खाली स्क्रोल करून स्पिन बाउन्स नावाच्या इफेक्ट याला अप्लाय करायचे. इफेक्टची लेंथ अर्ध्यापर्यंत वाढून घ्यायची, अर्ध्या फोटोपर्यंत. ओके, एवढं करून आल्यानंतर समोर अशा प्रकारे याला स्क्रोल करायचे. आणि ही जी आपली 10 सेकंदाची बीट इथे यायचे. इथं आल्यानंतर परत इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2 नावाचे ॲनिमेशन बघायला भेटेल, सॉरी इफेक्ट बघायला भेटेल. ही इफेक्ट याला अप्लाय करायचं आहे. एवढं करून आल्यानंतर समोर यायचे. आणि हे जे व्हायब्रेशन सॉरी ब्लॅक फ्लॅश 2 आहे हे इफेक्टची लेंथ लास्टपर्यंत वाढून घ्यायची. एवढं करून झाल्यानंतर आता परत तुम्ही इफेक्टवरती जायचे, इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे जे व्हाईट फ्लॅश टू नावाचे ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करायचे. आणि हे इफेक्टची लेंथ लास्टला घेऊन यायचे. ऑपोजिटवरती क्लिक करून याला देखील एल व्हिडिओवरती सेट करायचे. तर एवढं करून झाल्यानंतर जे आहे ना आता आपले जे टेक्स्ट इंजिनवरची तर तिला सिम्पल काय करायचं, तुम्ही स्टार्टिंगला यायचे, ओव्हरले ॲड ओव्हरले करायचे. ॲड ओव्हरलेमध्ये गेल्यानंतर इथं फोटो सिलेक्ट करायचे. फोटोमध्ये आल्यानंतर ती टेक्स्ट पेन इथून तुम्ही ॲड करायची. तर टेक्स्ट पेन जी ॲड करून झाल्यानंतर मित्रांनो आपला इथं फायनली व्हिडिओ क्रिएट झाला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की भावाच्या चॅनलवरती नवीन व इंटरेस्टिंग ट्रेंडिंग व्हिडिओ येत राहतात. तर भेटू पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.